तर या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळाची एक गदिमा आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या विधिमंडळाला एक दर्जा उंची निर्माण करून दिली की ज्या विधिमंडळातून महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला जातो, त्या विधिमंडळामध्ये जर राज्य शासनाचा मंत्री रम्मी खेळत असेल तर महाराष्ट्र कुठं निघाला हा मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला, की महाराष्ट्र कुठल्या दिशेने निघाला आहे. ते आमची एकच मागणी आहे, जर सरकारला खरी लाज असेल तर त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. आज त्या सभागृहाची एक वेगळी उंची प्रतिष्ठा गनिमा असताना त्या सभागृहामध्ये भांडणं, मारामाऱ्या, पत्ते. आता त्या सभागृहाची जर आपण बघितलं तर या अधिवेशनामध्ये आमदारच एकामेकाला मारायला सुरुवात केली. आमदार त्या ठिकाणी सामान्य माणसाला मारतात, एक मंत्री त्या ठिकाणी सभागृहामध्ये रम्मी खेळतो. म्हणजे महाराष्ट्र कुठल्या दिशेने निघालाय. ज्या सभागृहाकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत की त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोकांना न्याय मिळेल, त्या सभागृहातला जर मंत्री, वरिष्ठ मंत्री जर पत्त्या खेळत असेल तर या राज्याचं शेतकऱ्यांचं हित आणि शेतकरी कुठल्या हवाल्यावर त्या ठिकाणी शेतीमध्ये काम करणार आहे. भूमिका काय असणार तुमची? काय आमची एकच मागणी आहे की सरकारनं त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा, सरकारनं या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा. त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं आमच्या कुठल्या व्यक्तीला विरोध नाही, त्या प्रवृत्तीला विरोध आहे. एक सभागृहाची गनिमा आहे, कायदेमंडळ आहे. कायदेमंडळात जर मंत्री पत्त्या खेळत असतील, उद्या प्रशासनामध्ये जर कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेब, शाळेमध्ये मुख्याध्यापक पत्ते खायला लागले तर कुणाला काय सांगणार आम्ही. आमची मागणी आहे की त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यावा, नैतिकतेच्या दृष्टीनं नैतिक अधिष्ठान घ्यावं. ज्या ठिकाणी आपण जर या देशामध्ये एक वेगळी परंपरा आहे, नैतिकची परंपरा आहे. स्वर्गीय लालबहादूर शास्त्री त्या ठिकाणी या देशाचे रेल्वे मंत्री होते, अपघात झाला, त्या अपघाताची सर्वस्वी जबाबदारी घेतली, लालबहादूर शास्त्रींना राजीनामा दिला. एक देशाला वेगळी उंची कायदा संविधान मंडळ आहे. एखाद्यावर आरोप केला तर त्या ठिकाणी त्या मंत्र्यांनी राजीनामा दिले. महाराष्ट्रामधला इतिहास आहे. नंतर चौकशी होईल. तुमचा आरोप झालाय, मीडियानं तुम्हाला पत्ते खेळताना बघितलंय, मग तुम्ही कशासाठी खुलासा करताय? तुम्ही राजीनामा द्या नैतिकतेच्या अधिष्ठानानं आणि त्या ठिकाणी चौकशी नंतर होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.